हाय, नमस्कार. मी रेश्मा तुमचे आवाज अंतर्मनामध्ये स्वागत करते. आज मी तुमच्यासमोर एक टॉपिक घेऊन आला आहे, तो म्हणजे कृतज्ञता. कृतज्ञता एक सामर्थ्यशाली पद्धत, त्याबद्दल मी थोडं बोलणार आहे. तर कृतज्ञता ही तुमच्या संपूर्ण मनाला ब्रह्मांडातील रचनात्मक शक्तींच्या अगदी समीप घेऊन जाते. वैश्विक शक्तींच्या सृजनात्मक ऊर्जेशी एकरूप करून टाकते. हे ध्यानात घ्या. तुम्हाला खात्री पटेल की हे सत्य आहे. आता या क्षणी तुम्ही जीवनाचा कायाकल्प करण्यासाठी, जीवन बदलून टाकण्यासाठी काय करू शकता? सर्वात पहिली गोष्ट अशी, सर्व गोष्टींची यादी बनवा ज्याबद्दल तुम्ही कृतज्ञ असू शकतात. यामुळे तुमच्यातील ऊर्जा बदलते, विचारसाधना बदलून जाते. अशा प्रकारचा मानसिक व्यायाम करण्यापूर्वी तुम्ही कदाचित आपले सर्व लक्ष आपल्याकडे काय नाही यावर केंद्रित करत असाल, किंवा तुमच्या तक्रारी, अडचणी, समस्या यांच्यावर. मात्र या मानसिक व्यायाम जेव्हा तुम्ही करू लागता तेव्हा तुमच्या विचारांशी दिशा बदलून जाते. ज्या ज्या गोष्टी तुम्हाला आवडतात त्या सर्वच गोष्टींबद्दल तुम्हाला कृतज्ञ असल्याची जाणीव होऊ लागेल. कृतज्ञता या जीवनात शुभ घटना, चांगल्या गोष्टी आणण्यासाठी अचूक उपाय आहे. प्रत्येक पुरुष एक गोष्ट जरूर करतो. त्याची पत्नी जेव्हा तो करत असलेल्या छोट्या छोट्या गोष्टींबद्दल प्रशंसा करते, कृतज्ञता दर्शवते, तेव्हा तो काय करतो? त्याला त्या गोष्टी आणखी कराव्याशा वाटतात. कृतज्ञतेबाबत नेहमीच असं घडतं. कृतज्ञता प्रोत्साहित करते, सहकार्य देण्यास भाग पाडते, सहयोग आकर्षित करते. ज्या ज्या गोष्टींबद्दल आपण विचार करतो आणि कृतज्ञता व्यक्त करतो त्या त्या आपण निर्माण करतो. कृतज्ञतेचा मानसिक व्यायाम हा माझ्या बाबतीत खूपच सामर्थ्यशाली आणि परिणामकारक ठरला. रोज सकाळी मी जागी होते आणि मनात म्हणते धन्यवाद. रोज सकाळी माझी पावलं जमिनीला टेकतात तेव्हा मी म्हणत असते धन्यवाद. नंतर मग ब्रश करत असताना, सकाळीच नेहमीच कामे आटोपताना देखील मी त्या सर्व गोष्टी आठवत राहते ज्याबद्दल मी कृतज्ञ आहे. हे सर्व मी उगीचच करायला म्हणून नाही करत, तर अत्यंत जाणीवपूर्वक कृतज्ञता व्यक्त करते. या भावना ब्रह्मांडात प्रक्षेपित करते, जीवनातील सर्व चांगल्या गोष्टींचा अनुभव घेते. त्यामुळेच तर आपण सगळ्या गोष्टींना कृतज्ञ असतो. यामुळे तुम्हाला तुमची लाईफ खूप इझी जाईल जगण्यासाठी. तुम्ही जे कराल ते योग्य कराल या भावनेने तुम्ही सर्व गोष्टी कराल. धन्यवाद.